सी मराठी, चर्चाही होणारच. सी मराठी आयोजित आणि सन्मती सहकारी मल्टीस्टेट बँक इचलकरंजी प्रायोजित सादर करीत आहोत पर्युषण पर्व व्याख्यानमाला. आजचा दिवस 5वा. आज भाद्रपद शुद्ध नवमी, दिनांक 27 ऑगस्ट 2020. पर्युषण पर्व व्याख्यानमालेचा आजचा विषय उत्तम सत्य. पर्युषण पर्वातील आजचा मंगलमय 5वा दिवस. आजचे लक्षण म्हणजे उत्तम सत्य होय. आपण सगळेच सत्यमेव जयते असं म्हणतो, म्हणजेच सत्याचाच नेहमी विजय होतो. सत्य म्हणजे खरे बोलणे, खोटे न बोलणे. सत्य म्हणजे जे असेल जसे असेल तसे ते स्वीकारणे होय. जर खोटे बोलले तर काय खोटे बोलतो ते काळजीपूर्वक लक्षात ठेवावे लागते. पण सत्याचे तसे नसते. ते सदा सदोदित न बदलणारे एकच असते. सर्व धर्मात सत्याचे महत्त्व सांगितलेले आहे. या सत्यधर्म लक्षणाला धार्मिकदृष्ट्याही खूप महत्त्व आहे. कसे ते आज आपण जाणून घेऊया. त्याच संदर्भात आजच्या उत्तम सत्य लक्षणाच्या अनुषंगाने माहिती देत आहेत पर्युषण पर्व व्याख्यानमाला आजचे 5वे पुष्प. विषय उत्तम सत्य. व्याख्याते डॉक्टर अजित पाटील, मुख्य महामंत्री, दक्षिण भारत जैन सभा. शेतकऱ्यांना देऊ नवी भरारी, कृषी क्षेत्राला आणू उभारी. सन्मती शेतकरी खावटी कर्ज योजना. शेतकरी बांधवांसाठी खास आकर्षक कर्ज योजना. योजनेची वैशिष्ट्ये: घरगुती प्रापंचिक कारणांसाठी विशेष खावटी कर्ज, प्रति गुंठा 2000 रुपये कर्ज, व्याजदर फक्त 12%, दर साल दर शेकडाप्रमाणे, कमीत कमी कागदपत्रात तत्काळ मंजुरी. अधिक माहितीसाठी आजच बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा. सर्वांना सस्नेह जय जिनेंद्र. पर्युषण पर्व भाद्रपद शुद्ध पंचमीपासून सुरू होऊन आज या पर्युषण पर्वाच्या 5व्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं आगमन झालेलं आहे. अत्यंत सुंदर अशा रीतीनं हे पर्युषण पर्व गेले 4 दिवस आपण वेगवेगळी धर्मलक्षणं समजावून घेत हे पालन करत चाललेलो आहोत. उत्तम, क्षमा, मार्दव, आर्जव आणि शौच असे 4 जे काही पहिले धर्माचे भाग होते किंवा धर्माची जी काही लक्षणं होती ती आपण अत्यंत थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपला जो काही धर्म आहे किंवा आजचं जे काही लक्षण आहे ते उत्तम सत्य अशा पद्धतीनं पालन करायला सांगितलेलं आहे. आता सत्य जर बघितलं आपण तर हा नेहमीच्या व्यवहारातला आपल्याला वापरण्यात येणारा शब्द आहे. सत्य म्हणजे जे आहे, जसं आहे तसं ते स्वीकारणं, त्याला आपण म्हणतो सत्यधर्म. आता यामध्ये या ठिकाणी प्रामुख्यानं आपल्यासमोर जी काही वस्तुस्थिती येते त्या वस्तुस्थितीचा स्वीकार करणं. आता हा सत्य जो काही शब्द आहे, हा सत्य शब्द श्रावक आणि मुनी यांच्यासाठी जी काही अनुव्रत सांगितली, महाव्रत सांगितली, त्यामध्ये हा शब्द येतो. तिथेही काय सांगितलेलं आहे? अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य ही 5 अनुव्रत सांगितली. हीच 5 व्रत महाव्रत म्हणून सांगितली आणि ही त्यागींच्यासाठी सांगून ठेवली. परंतु यामध्ये थोडासा बदल केला आणि श्रावकांच्यासाठी हे सांगत असताना अहिंसा, सत्य, अस्तेय, परिग्रह परिमाण आणि ब्रह्मचर्य अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी थोडासा अपरिग्रहाच्या ठिकाणी परिग्रह परिमाण असा शब्द घालून त्याच्यामध्ये हा थोडासा बदल केला. अशा पद्धतीनं जर या ठिकाणी आपण बघितलं तर हा सत्यधर्म जो आहे हा सत्य त्यागींच्यासाठी पण आहे, श्रावकांच्यासाठी पण आहे, किंबहुना सर्व यच्चयावत जीवांच्यासाठी सुद्धा आहे. सत्यधर्म काय सांगतो आम्हाला? जी वस्तुस्थिती आहे तिचा स्वीकार करणं. हे सत्य 2 प्रकारांचं आहे. एक स्थूल सत्य म्हणतो आपण आणि दुसरं सूक्ष्म सत्य म्हणतो. आता स्थूल सत्य जे आहे ते व्यवहारातलं तुमच्या माझ्यासाठी या ठिकाणी सांगून ठेवलं आणि कोणत्याही प्रकारे अतिशय सूक्ष्मातलं सुद्धा सत्याचं काटेकोरपणे पालन करणं हे त्यागींच्यासाठी सांगून ठेवलं आणि म्हणून तर त्यांना त्या ठिकाणी महाव्रती असं म्हटलं. आणि तिथं हा सत्यधर्म सूक्ष्म अर्थानं सुद्धा त्यांनी पालन करणं हे अभिप्रेत आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्याकडं असलेल्या पिंचीच्या माध्यमातून ते सातत्यानं त्या ठिकाणी अनंत जीव जे असतील ते बाजूला काढण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्या ठिकाणी विराजमान होतात किंवा एखादा ग्रंथ घेतात, ग्रंथ ठेवतात किंवा पिंची घ्यायची असेल तर पिंची घेतात आणि ठेवतात. विहार करत असताना सुद्धा अतिशय समोर बघत ते त्या ठिकाणी चालत असतात. हे सत्य यासाठी आहे की आपल्याकडून कळत न कळतसुद्धा कोणत्याही जीवाची हिंसा होऊ नये.
हे महाव्रतींच्यासाठी अतिशय कडक अशा पद्धतीनं सांगून ठेवलं. आता तुमच्या माझ्यासाठी व्यवहारात जर आपण बघितलं तर आपण श्रावक आहोत आणि त्याच्यामुळं आपण श्रावक अवस्थेमध्ये अनंत क्रिया ह्या करत राहतो. काही वेळा आपल्याला प्रवास करावा लागतो, काही वेळा त्या ठिकाणी आपल्याला काही गोष्टीचा विहार करत असताना त्या ठिकाणी ह्या संपर्कात येत राहतात आणि ह्या सगळ्या माध्यमातून किंवा आमच्या गृहिणी श्राविका त्या घरात स्वयंपाक करत असतात, त्या ठिकाणी गॅस पेटवणं असेल किंवा त्या ठिकाणी भाजी चिरणं असेल, याच्यातून सूक्ष्मजीवांचीही हिंसा होऊ शकते. ते या ठिकाणी आपल्याला स्थूल का होईना हिंसा पालन करा असं सांगून ठेवलं, अहिंसेचं पालन करा असं सांगून ठेवलं. स्थूल का होईना हिंसा टाळा असं सांगून ठेवलं. म्हणजे कोणत्याही प्राण्याला न मारणं अशा पद्धतीनं आपण हे करायचं आहे. म्हणून स्थूल सत्य हे आपल्याला या दृष्टिकोनातून आहे. आता काय सांगितलेलं आहे पहा, की सत्य धर्माविषयी सांगत असताना आचार्य एका ठिकाणी असं म्हणतात की सत्य किती सुंदर आहे. नास्ति सत्यसम बंधुः, नास्ति सत्यसम सकः, नास्ति सत्यसम क्रियाः, सत्यम सत्यम वदाम्यहम. किती सुंदर आचार्यश्री सांगतात पहा, की सत्यासारखा दुसरा कोणताही त्या ठिकाणी बंधू नाही, सत्यासारखा दुसरा आपला सखा म्हणजे मित्र नाही आणि सत्यासारख्या दुसऱ्या कोणत्याही क्रिया नाही. आणि हे तीन सांगून झाल्यानंतर पुढं आचार्यश्री 2 वेळा हा शब्द वापरतात की सत्यम सत्यम वदाम्यहम. बाबांनो, हेच सत्य आहे, हेच सत्य आहे आणि हेच मी तुम्हाला हे सांगायला लागलेलो आहे. म्हणजेच काय झालं, सत्यासारख्या क्रिया, सत्यासारखा बंधू, सत्यासारखा मित्र हा दुसरा आपल्याजवळ कुणीही नाही. म्हणून सत्यधर्माचं पालन करणं हे अभिप्रेत आहे. आता व्यवहारात आपण अनेक गोष्टी या ठिकाणी स्वीकारत असताना त्या सहजासहजी स्वीकारत नाही. तिथं आपल्याला जर तरचा प्रश्न सगळा येत राहतो, पण परंतुचा आपला सगळा प्रश्न येत राहतो आणि त्याच्यामुळे ते प्रॅक्टिकली आपण स्वीकारत नाही. एक थोडंसं आपण मजेदार उदाहरण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला तर काय घडते पहा. एक अतिशय निर्धन टक्कल पडलेली व्यक्ती आहे. टक्कल पडलेल्या व्यक्तीकडं एक दुसरी व्यक्ती येते आणि ती दुसरी व्यक्ती म्हणते, काय रे बाबा, तुझ्या डोक्याला तर टक्कल पडलं, सगळे केस गळून गेले. ती समोर टक्कल पडलेली व्यक्ती त्याच्याकडे बघते, हसते आणि काय म्हणते पहा, अरे बाबा, माझे केस गळून गेल्यामुळं मला फायदा झाला. समोरचा माणूस म्हणतो, कसा काय? बाबा, केस गळून गेल्यामुळं रोज सकाळी मला केसाला तेल लावायचं बंद झालं, तेलाचा खर्च वाचला. त्याच्यानंतर या ठिकाणी वाढलेले केस कटिंग करण्यासाठी मला जावं लागत होतं, ते पैसे वाचले. तिसरा फायदा, केस विंचरण्यासाठी कंगवा लागत होता, तो वाचला, त्याचे पैसे वाचले. चौथा महत्त्वाचा भाग, केस विंचरत असताना 2, 4, 5, 6 मिनटं माझी रोज जात होती, ती वाचली. म्हणजे माझा बघ किती फायदा झाला. समोरचा व्यक्ती हसतो आणि त्याला त्या ठिकाणी म्हणतो की बाबा, तुला हे पडलेलं टक्कल तू किती आनंदानं स्वीकारलंस. शास्त्र आम्हाला सांगतं, जी वस्तुस्थिती आहे ती आपण या ठिकाणी स्वीकारणं, जे आहे जसं आहे तसं ते स्वीकारणं म्हणजे उत्तम सत्य धर्म आहे. आणि म्हणून शास्त्रामध्ये याविषयी खूप छान पद्धतीनं आपल्याला सांगून ठेवलं की स्थूल सत्य या ठिकाणी आपण पालन करायचं आहे. श्रावक अवस्थेमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये कुणालाही दुखवायचं नाही, कुणालाही त्या ठिकाणी बोलायचं नाही, किंवा त्या ठिकाणी आपल्याला कुणाकडून चुकीच्या गोष्टी सांगून किंवा असत्य बोलून काही तात्कालिक फायदा करून घेण्यासाठी त्या ठिकाणी जर आपण या गोष्टीचा आधार घेतला तर ते आपल्या अंतर्मनामध्ये एक प्रकारचं कर्म बंद होऊन त्या ठिकाणी ते चिकटून राहतं. आणि मग त्याची ज्यावेळी उदयाची अवस्था येईल त्यावेळी त्या ठिकाणी ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये त्याचं प्रतिफल दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून सत्यधर्माचं पालन करत असताना किमान स्थूल रूपानं मी सत्य बोलेन, सूक्ष्म रूपात मला सत्य बोलणं शक्य नाही, तरीसुद्धा किमान मी स्थूल रूपानं सत्य बोलेन. बघा, एका महाराजांच्याकडं एक मुलगा गेलेला आहे आणि हा मुलगा म्हणजे कॉलेजचा युवक आहे आणि त्याचा फारसा धर्मावर अभ्यास नाही किंवा त्याचा विश्वास नाही. तो काय करतो, एक किडा पकडतो, आपल्या हातामध्ये असा धरतो आणि तो मुठीमध्ये धरतो असा, आणि तो महाराजांच्याकडे जातो आणि म्हणतो, आज आपण महाराजांची परीक्षा बघूया. काय सांगतात महाराज? महाराजांना विचारायचं, हा किडा महाराज जिवंत आहे का मेलेला आहे? महाराज जर जिवंत आहे म्हटले तर त्या ठिकाणी दाबून टाकायचा आणि त्याला मारायचं. महाराज जर त्या ठिकाणी मेलेला आहे म्हटले तर हाच उघडायचा आणि तो उडून जातो. काहीही बोलले महाराज तरी आज त्या ठिकाणी महाराजांचं स्थूल खोटं बोलणं होणार आहे. तो जातो महाराजांच्या जवळ उभा राहतो आणि म्हणतो, महाराज असं असं झालेलं आहे,
काय आहे माझ्या हातामध्ये तो मेलेला किडा जिवंत आहे का मेलेला आहे हे सांगा. महाराज तर महाव्रती आहेत. महाराज तर त्या ठिकाणी सूक्ष्मसुद्धा त्या ठिकाणी खोटं बोलत नाहीत. महाराज त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात की बाबा रे, तुझ्या हातात जो किडा आहे तो मेलेला आहे का जिवंत आहे हे मला माहिती नाही, पण त्याला मारायचं का जिवंत ठेवायचं हे तुझ्या हातात आहे हे मला माहिती आहे. किती सुंदर अशा रीतीने महाराज सत्यधर्माचं पालन करतात आणि त्या किड्याला सुद्धा जीवदान देतात. तो महाराजांच्या पुढे नतमस्तक होतो, वागतो, महाराज माझं चुकलं, मी तुमची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला, मला माफ करा. आणि तो त्या ठिकाणी किडा सोडून देतो आणि महाराजांना त्या ठिकाणी नमस्कार करतो. इतका अतिशय सुंदर असा या सत्यधर्माचा महिमा आहे. म्हणून सत्यधर्माचं पालन आपल्या दृष्टिकोनातून आपण करत जाऊया. जय बोलो भगवान महावीर की जय. सर्व श्रावक श्राविकांना सी मराठी आणि सन्मती सहकारी मल्टीस्टेट बँक इचलकरंजी यांच्याकडून पर्युषण पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा. आत्मनिर्भर महिला, आत्मनिर्भर भारत. सन्मती महिला स्वयंरोजगार कर्ज योजना, बचत गटांसाठी महिलांसाठी सन्मती सहकार बँकेची